संगमनेर तालुक्यात पाणी आणि वीज प्रश्नावरून वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळतंय. हक्काचं पाणी, रोटेशन काळात 11 तास पूर्ण दाबाने वीज मिळावी या मागण्यांसाठी संगमनेर तालुक्यातील शेतकरी चांगलेच आक्रमक झालेत. शेतकरी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी अहिल्यानगर येथे जिल्हाधिकारी पंकज आशिया यांना या मागण्यांचं निवेदन दिलं. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संघर्षातून संगमनेरला भंडारदरा धोरणाचं हक्काचं पाणी मिळालं. मात्र गेल्या काही वर्षांपासून राजकीय दबावाखाली संगमनेरला पाण्यापासून वंचित ठेवलं जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. रोटेशन काळात 11 तास पूर्ण दाबाने वीज मिळत नसल्याने शेतकऱ्यांना पाणी उचलता येत नाही. परिणामी संगमनेरचं पाणी खालच्या भागाला दिलं जात असल्याचा गंभीर आरोपही यावेळी करण्यात आला. शेतकरी माननीय नामदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या नेतृत्वाखाली काही प्रश्न घेऊन माननीय जिल्हाधिकारी यांना भेटण्यासाठी आलो होतो. सर्वात महत्वाचा प्रश्न हा विजेचा आहे. संगमनेर तालुका पर्जन्य छायेतील आहे आणि कधी काळी भंडारदऱ्याचं फेरवाटप झाल्यानंतर आम्हाला वीज 16 तास उपलब्ध करावी असा करार त्या फेरवाटपामध्ये झालेला होता. कालांतरानं विजेची कमतरता आणि नदीचं प्रोफाईल कमी झाल्यामुळं ती 11 तासावर आली. त्या विरोधात आमच्या सर्व संस्थांनी MERC कडे अपील दाखल केलं आणि MERCनं आम्हाला 11 तास रोटेशनच्या काळामध्ये भंडारदऱ्याचं ज्या वेळेस रोटेशन असेल त्यावेळेस 11 तास शेतकऱ्यांना वीज पूर्ण दाबाने द्यावी असा त्यावेळेस निकाल दिलेला आहे. तो आजही कायम आहे. परंतु गेल्या 1.5 वर्षापासून आमच्या त्या विजेचा खेळखंडोबा चालू आहे आणि नदीकाठचं किंवा प्रवरेचं रोटेशन जे आहे ते पूर्ण दाबाने वीज न मिळत असल्यामुळं आम्हाला आमच्या हक्काचं पाणी उचलता येत नाही. भरपूर पाणी असताना धरणामध्ये आमच्याकडे पिकांची अवस्था ही पाणी न देता आल्यामुळे अतिशय खराब झालेली आहे आणि त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होत आहे. तरी या गोष्टीतून सुटका करण्यासाठी माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी त्यात लक्ष घालावं आणि 11 तास ती वीज पूर्ण दाबाने आम्हाला मिळावी यासाठी शासनाकडून प्रयत्न करावेत. तसेच निळवंडे कालव्याचं काम पूर्ण झालं असतानाही अनेक शेतकरी अजूनही पाण्यापासून वंचित असल्याचं आंदोलनकर्त्यांनी यावेळी सांगितलं. तर पांडुरंग घुले यांनी राजकीय हेतूने संगमनेरच्या शेतकरी आणि नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत परिस्थिती चिघळल्यास प्रशासन जबाबदार राहील असा इशाराही दिला. दरम्यान जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेत तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या असून वीज वितरण विभागाने प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिलं. आता प्रशासन या मागण्यांवर किती वेगाने निर्णय घेतं याकडे संपूर्ण संगमनेर तालुक्याचं लक्ष लागलं. नवतेज महाराष्ट्र ब्युरो, अहिल्यानगर.